श्री स्वामी समर्थ. नाश्त्यामध्ये ब्रेड, श्री समर्थ. श्री स्वामी 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 आजीनं आणलेला ब्रेड शिल्लक होता आणि ब्रेडपासून काहीतरी चटपटीत बनवायचं म्हणून मी सगळे भाजीपाले, कांदा, लसूण चिरून घेतलं आणि समर्थने मला ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून दिले. मग लोखंडाच्या कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, त्यात जिरे, मोहरे, चिरून घेतलेल्या सगळ्या भाजीपाला टाकला. छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद टाकायची आणि फोडणी छान मऊ होई द्यायची, कारण सिमला मिरची आणि गाजर लवकर मऊ होत नाही. त्यानंतर चिमूटभर कसुरी मेथी टाकली आणि कट करून घेतलेले आपण ब्रेडचे तुकडे छान असं परतून घ्यायचं आहे आणि ब्रेडचं इथं छान असा चटपटीत नाश्ता तयार झाला आहे. आणि मेन म्हणजे दोघाला आवडला. मला वाटत होतं की आवडतो का नाही, की मीही टेस्ट केली, खूप भारी झालं होतं. लगेच मी 2 प्लेट आणि कढई धुवून टाकली आणि आता म्हणलं थोडंसं नेलपेंट वगैरे लावावं आणि शिल्लक होतं. नेलपेंट लावायला घेतले तर लाडू म्हणला मला गंध लाव, मेकअप कर. त्याचा मेकअप केला, गंध लावलं, तो तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर समर्थचाही थोडासा मेकअप केला. गंध टिका लावू का म्हणतर नको म्हणत होता. त्यानंतर हे नेलपेंट घेतली. मरणाची महाग नेलपेंट घेतली होती आणि ती तशीच वाळून जाईल म्हणून मी इथं लावायला घेतलं. लगेच लाडूला वास पडला आणि तो आला, मला पण लाव. मग त्यालाही लावला आणि इथं समर्थ दादा त्याला चिडवत होता, तू काय गरला आहे का नेलपेंट लावायला. मी म्हणलं ये तुला पण लावते, तर म्हणत होता नको, क्लासमध्ये मला फ्रेंड चिडवतात. आणि छान अशी मी नेलपेंट लावून घेतली लाडूनं आणि मी. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी त्यांना मस्त अशी वाटणातली ही बटाट्याची भाजी आहे, डोसा आणि सांबार जेवायला दिलं. शुभ